आज फायर ब्रिगेडवाल्यांची ड्रिल प्रत्यक्षात बघण्यात आली आणि तुम्हाला कळेल मित्रांनो की दे आर फकिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी पीपल्स. म्हणजे त्यांची फिजिक, त्यांचा स्टॅमिना, त्यांचं मोटिवेशन हे डेंजर लेवलचं आहे भावांनो. हे जे ड्रिल आहे ते 1 ते 1.5 मिनिटात ती लोक कंप्लीट करतात आणि 1 ते 1.5 मिनिटात आपण फक्त आपली छाती फुलते. बोलून मग खाली घ्या. मला पण वरती जायचं आहे भावा. नाही, केबलचा विषय नाही, तो मागे घेईल. ऑपरेटर लक्ष द्या. मला वरती जायचं आहे. जरा पण वाटलं तर थांबवून खाली घ्या. हॅलो मित्रांनो, आज दिवसभरात नो इंट्रोडक्शन काहीच नाही दिलं. तुम्हाला कळलंच असेल की मी कुठे होतो, काय काम करतो. आज फायर ब्रिगेड दिवस आहे, म्हणजे 14 एप्रिलला फायर ब्रिगेड दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याची एक वेगळी स्टोरी ती कधी तुम्हाला सांगेन. बट एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगायची आहे. माझ्या 2 दिवसा अगोदर एक माझ्यासोबत एक क्यूट एन्काउंटर झाला. रिएक्ट म्हणजे मी 2020 पासून कॉन्टेंट बनवतोय, म्हणजे लॉकडाऊन पासूनच. बट या गेल्या 6 वर्षामध्ये हा पहिल्यांदा माझ्यावर किस्सा झाला असा. मी माझ्या कामाने काहीतरी शूट करत होतो, तिकडे गेलेलो विरारला एका कॉलेजमध्ये, आणि मी माझं काम करत असताना तिकडे 2 मुलं आली आणि 2 मुलं येऊन मला बोलतात की दादा भावेश साव होतं ना. मी बोललो हा, तू रील बनवतोस ना. हा शब्द ऐकला मित्रांनो आणि इतकं भारी वाटलं, म्हणजे खूप भारी वाटलं, खूप 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 भारी वाटलं. मी बोललो हो हा बनवतो. तर आम्ही बघतो तुझे रील्स, खूप आवडतात. मला वाटलं वाव, कारण की ऑफिसमध्ये पण 2-3 लोक बोललेत की ते तर ओळखीचे आहेत की तू रील बनवतोस वगैरे. तर मी या गोष्टी ऐकल्या आणि मी हॅपी, मी खुश झालो. म्हणजे ठीक आहे चालेल मित्रा. ती लोक गेले, पुन्हा आले, बोलतात की दादा एक फोटो काढूया आपण. आणि आय वॉज नम, म्हणजे गेल्या 6 वर्षात, गेले 5-6 वर्षात मी असा एक्सपिरियन्स घेतला नव्हता. बट मला खूप खूप भारी वाटलं आणि खूप 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 म्हणजे एक अशी एनर्जी आली की मला वाटलं की बरं झालं मी नाही थांबलो, की नाही होत आहेत गोष्टी म्हणून मी नाही थांबलो, की चला नाही होतं सोडून द्या. आणि इतके दिवस मला तसं वाटत होतं की नाही होत आहेत काय, म्हणजे गोष्टी आपल्यासारख्या नाही चालत आहेत. बट त्या 2 मुलांनी मला ते दाखवलं की नाही भावा, तू तुझं काम करत राहा, गोष्टी बरोबर होणार. आणि या नोटवर मी ते एक वेगळी एनर्जी मिळाली, एक वेगळं मोटिवेशन मिळालं आणि मी कंटिन्यू काम करतोय. सो दॅट्स इट. एवढंच मला बोलायचं होतं. खूप भारी वाटतंय, म्हणजे 2 दिवस अगोदरपासूनच सांगायचं होतं, बट मी विसरत होतो काही कारणास्तव आणि काही कामाने विसरत होतो. बट आज तो मुवमेंट आला आणि मी सांगितलं. मला खूप बरं वाटतंय मित्रांनो. असाच फिजिकली नाही, असाच सपोर्ट करत राहा भावांनो. तो दिवस पण दूर नाही. आज 2 बोललेत, उद्या 200 लोक असतील मागे आपला भाव फोटोसाठी, सेल्फीसाठी. आणि मला खूप आय हॅव सो ग्रेटफुल अँड आय हॅव सो ग्रॅटिट्यूड. इंग्लिश सोडून द्या. आणि खूप आय हॅव सो ग्रॅटिट्यूड की या गोष्टी माझ्यासोबत झाल्या. जर तुम्ही पण कॉन्टेंट क्रिएशन करत असाल तर देव करू तुमच्यासोबत पण अशा गोष्टी होऊ आणि तुम्ही पण भारी भारी कॉन्टेंट बनवा मित्रांनो. वेगळी मजा आहे. ठीक आहे. हो ना, भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा 73वा ब्लॉग होता, उद्या 74च्या ब्लॉगवर भेटूया. ठीक आहे. काळजी घ्या. बाय बाय. आता मी चाललोय जिमला. ठीक आहे. जिवंत राहा.